हाय, वेलकम टू द मिनी व्लॉग विथ मोनाली. आज मला माझ्या सासरी जायचं होतं. त्यासाठीच मी सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरून घेतलेली. यांच्यासाठी स्वयंपाक पण बनवून ठेवलेला. संध्याकाळी आल्यावर म्हटलं हे जेवण करतील. हे तर आज फशिपला गेले होते. मला बाय बाय करायला पण नव्हते. नाश्ता वगैरे करून मी तयार झाले. आमच्या लग्नाच्या सामानामुळे घरात काही शिल्लक पसारा झालेला होता. तो पसारा मी गावी नेण्यासाठी पॅक केला. पॅक केल्यानंतर तो सगळा व्यवस्थित हॉलमध्ये ठेवला. पप्पाला यायला वेळ होता. म्हटलं लिफ्टने पार्किंगमध्ये हा पसारा आपण घेऊन जाऊया. मी खाली गेले आणि पप्पा आले. ते आल्यानंतर आम्ही पसारा डिक्कीमध्ये टाकला आणि निघालेलो. मम्मीला मामाकडे जायचं होतं. त्यासाठी तिला अर्ध्या रस्त्यात आम्ही ड्रॉप केलेलं. पप्पाचे एक फ्रेंड येणार होते. त्यांना पिकअप करायचं होतं म्हणून रस्त्यात थांबलो. ते गाडीत बसले आणि काय आमची गाडीच बंद पडलेली. मग काय पप्पा आणि काका दोघेही परेशान. मी मस्त एसीमध्ये बसून त्यांची मजा बघत होते आणि हसत होते. मला वाटलं सासरी जायचं कॅन्सल होतं की काय. पण काय पप्पांनी ठरवलेलं गाडी तर मी चालू करूनच राहणार. ॲक्च्युली प्रॉब्लेम गाडीच्या बाहेर नव्हता तर गाडीच्या आतमध्ये होता. बट दोघंही इतके कन्फ्यूज होते की त्यांना कळतच नव्हतं काय झालं आहे आणि काय नाही. गाडीच्या आतमध्ये एक स्विच ऑफ झालं होतं म्हणून ती वायर थोडी लूज झालेली आणि करंट पास करत नव्हती. पप्पा आणि काका नुसती झटपट चाललेली. नंतर ते स्विच ऑन केलेलं आणि आम्ही तिथून निघालेलो. माझ्या लग्नाच्या बांगड्या मला पाण्यात सोडायच्या होत्या. त्यासाठी आम्ही कायगाव टोकावर थांबलेलो. कायगाव टोकावर थांबल्यावर मी त्या बांगड्या पाण्यामध्ये वाहून दिल्या आणि माझ्या सासरी यायचं म्हटल्यावर पप्पा थोडी खाली हात घेणार म्हणून माझे आवडते फ्रूट्स त्यांनी खरेदी केलेले. मग आम्ही तिथून निघालेलो. एका ठिकाणी गॅरेज दिसलं म्हणून पप्पाला वाटलं गाडी एकदा चेक करून घेऊया. गाडीने तर काय दगाच दिलेला. तिथे तासभर खाल्ला. पुढे येऊन CNG भरली. खूप जास्त भूक लागली होती म्हणून एका ठिकाणी मस्त ओली भेळ आणि मिसळ पोट भरून खाल्लेलं. टाईमपाससाठी सोबत चिप्स घेतलेले. आमच्या माळ्यात जवळपास दुकान नाही म्हणून एका ठिकाणी थांबून माझं फेवरेट मी पप्पाला किंडर जॉय घ्यायला लावलेलं. त्यासोबत थोडं बाकीचं पण सामान घेतलेलं. मग काय प्रवास हळूहळू संपला आणि मी माझ्या सासरी पोहोचले. पप्पाला रिटर्न जायला 4 तास लागणार होती म्हणून ते काही जास्त वेळ थांबले नाही. फक्त 10 मिनटं बसले, लिंबू सरबत घेतले आणि थोडेसे धान्य सोबत घेऊन निघालेले. असा होता माझा आजचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा अँड लाईक करा. बाय बाय.